नरहरी झिरवळ यांच्या शासकीय निवासातील कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अशी घटना आहे जी केवळ एक वैयक्तिक अपघात नव्हे तर सार्वजनिक नैतिकता, सत्तेचा दुरुपयोग, ब्लॅकमेलिंगची शक्यता आणि विरोधकांच्या राजकीय हल्ल्यांचा एक जटिल संगम दाखवते. ज्यामध्ये 26 मार्च 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजली आहे. कारण या व्हिडिओमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ एका तृतीयपंथी व्यक्ती पवन यादव यांच्यासोबत शासकीय बंगल्याच्या बेडरूम मध्ये आक्षेपार्ह स्थितीमध्ये दिसत असल्याचे दाखवलं गेलं आहे. ज्यात दारूच्या बाटल्या, मांसाहार आणि अश्लील क्षण त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतात. त्याच्यामुळे विरोधी पक्षाने तात्काळ राजीनाम्याची मागणी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडे केली आहे. आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याला महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अंधपतनाचे ज्वलंत उदाहरण म्हटलं आहे. तर या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील आमदार आणि अजित पवार गटांचे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांनी पूर्वी उपाध्यक्षपद सुद्धा भूषवलं आहे आणि ते नेहमीच विवादांपासून दूर राहिलेले नेते म्हणून ओळखले जायचे. पण फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांच्या मंत्रालयातील एका क्लर्कला अँटी करप्शन ब्युरोने लाच घेताना रंगेहात पकडलं होतं. ज्याच्यामुळे मंत्रालय सील करण्यात आलं होतं आणि काही विरोधकांनी तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा त्यांचा मागितला होता. ज्यात झिरवळ यांनी स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवलं होतं आणि म्हटलं होतं आता याच्यामध्ये काहीच संबंध नाही, संबंध आढळल्यास मी राजीनामा देईल. पण आता हा नवीन व्हिडिओ सुमारे 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. पवन यादव यांच्या भावाने रवी यादव यांनी व्हायरल केला आहे आणि रवी यादव यांनी सांगितलं की हा व्हिडिओ पवन यादव यांनी स्वतः मोबाईलवर रेकॉर्ड केला होता आणि त्याच्या मागे ब्लॅकमेलिंगचा उद्देश होता. कारण पवन यादव यांच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल असल्याचं समोर आलं आहे. त्याच्यामुळे काही नेते आणि समर्थक याला राजकीय सूड आणि लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुद्धा मानतात. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी म्हटलं की अशोक खरात प्रकरणानंतर हे व्हिडिओ अचानक बाहेर कसे आले हे लक्ष विचलित करण्यासाठी आहे आणि झिरवळ हे सरळ माणूस असल्याचे त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी याला महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सुद्धा म्हटलं आहे आणि डोकं खळबळण्याचे व्यक्त केले आहे. या व्हिडिओच्या व्हायरल होण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नैतिकतेचा मुद्दा खूप तीव्र झाला आहे. कारण शासकीय निवासस्थान हा सार्वजनिक पैशाने चालवला जाणारा ठिकाण आहे आणि त्याचा असा दुरुपयोग होणे खूप मोठे प्रश्नचिन्ह उभे करतं. तर काही रिपोर्टनुसार हा व्हिडिओ AI जनरेटेड किंवा हॅनी ट्रॅप असू शकतो असं सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे. पण उपलब्ध फुटेज आणि आवाज याच्यावरून बहुतेक माध्यमे याच्यामुळे महायुती सरकारवर दबाव चांगलाच वाढला आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याशी झिरवळ गुप्त भेट झाल्याची सुद्धा बातमी आली आहे. ज्यामध्ये प्रकरणावर चर्चा झाली असावी असं सुद्धा सांगितलं जात आहे. पण अद्याप सरकारकडून अधिकृत राजीनामा किंवा कारवाईची घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही. त्याच्यामुळे विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत आणि शिवसेना उभाटासह अन्य पक्ष सुद्धा यात सामील झाले आहेत. या प्रकरणी चौकशी होणे खूप गरजेचं आहे. कारण जर हे खरं असेल तर मंत्र्याच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्न उभे राहतात आणि सार्वजनिक जीवनामध्ये नेत्यांनी कसं वागावं याचं उदाहरण हे बनतं. तर दुसरीकडे जर हे ब्लॅकमेलिंगचं असेल तर त्याच्या मागील गुन्हेगारी तपासली जावी आणि दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणीही होत आहे. या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्रातील जनता आता खूप निराश झाली आहे. वारंवार अशा प्रकारच्या घोटाळ्यामुळे राजकीय विश्वास कमी होत चालला आहे आणि युवा पिढीला नेत्यांकडून चांगले उदाहरणच मिळत नाही असं बोललं जात आहे. झिरवळ यांचा राजकीय प्रवास पाहिला तर ते आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत. त्यांनी धनगर आरक्षणासारख्या मुद्द्यावर सुद्धा आंदोलन केलं आहे आणि एकदा मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून जाळीवर उडी मारण्याचा सुद्धा प्रकार त्यांनी केला होता. ज्याच्यामुळे त्यांची इमेज थोडी वेगळी राहिली आहे. पण FDA मंत्रालयामध्ये कामकाज चांगलं चाललं आहे असं समर्थक सांगतात. तरी सुद्धा हा व्हिडिओ प्रकरणाने त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम सुद्धा होऊ शकतो. कारण राजीनामा झाल्यास पक्षातही अंतर्गत चर्चा होऊ शकतात. या प्रकरणामध्ये सोशल मीडियाची भूमिका महत्वाची आहे. कारण व्हिडिओ काही तासातच लाखो व्ह्यूज घेऊन ट्रेंडिंग झाला आहे आणि हॅशटॅग सारखे नरहरी झिरवळ व्हायरल व्हिडिओ ट्विटर आणि इंस्टाग्राम भरून गेला आहे. ज्यामध्ये जनतेच्या प्रतिक्रिया मिश्रित आहेत. काहींनी नैतिक पडझड वाटते तर काहींना हे राजकीय ड्रामा वाटतो. RTI कार्यकर्त्यांची यात मंत्रालयातील अतिरिक्त सूत्रांचा हात असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जात आहे. त्याच्यामुळे प्रकरण अधिक जटिल झालं आहे. एकूणच हा घटनाक्रम महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन आयाम देतो. ज्यामध्ये व्यक्तिगत जीवन आणि सार्वजनिक जबाबदारी यांचा संघर्ष स्पष्ट दिसतो आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी कठोर नियम आणि नैतिक कोड आवश्यक असल्याचं दिसून येतं. कारण सत्ता ही केवळ अधिकार नाही तर जबाबदारी आहे आणि जनतेने निवडलेल्या नेत्यांनी त्यांचं आचरण
उच्च दर्जाचे ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लोकशाही मजबूत होते आणि भ्रष्टाचार व नैतिक घसरण रोखली जाते. या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतरच सत्य समोर येईल आणि त्याच्यानुसार कारवाई व्हावी अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहेत. तर काहींना वाटतं की हे प्रकरण लवकरच शांत होईल आणि राजकारण एकदम सामान्य होईल. पण सध्या तरी विरोधकांचा दबाव आणि सोशल मीडियातील चर्चा याच्यामुळे सरकारला निर्णय घेणं भाग पडेल असं दिसतं. एकूणच नरहरी झिरवळ यांचा हा व्हायरल व्हिडिओ हा महत्वाचा अध्याय ठरेल, जो भविष्यामध्ये अनेक चर्चा आणि विश्लेषणांना जन्म देईल आणि नेत्यांच्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा कडक नजर ठेवण्याची गरज अधोरेखित करेल.